गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः। गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। श्रीमंगलमूर्तीचे चरणजो चिंतिलहृतपंकजी त्या भक्तान लगे अमंगल कदा संसार हा पंकजी। तो सुंदर उंदिरावरी बसे पाशांकुशाते धरी तो हा शेंदुरवाडीचा गणपती दीनाजना उद्धरी। शुक्लां ब्रह्मविचारसार परमां माद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारणीं अभयदा जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदाम्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। निजानंदरूपी जरी घे समाधी जनांची निवारी पर्याधी व्याधी शिवब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार माझा सद्गुरु बाळकृष्ण प्रभूला। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहदेव देवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटी झळाळी
कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारी मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची जगदोद्धारा लागी धरिले अवतार मिरविला बडिवार सिद्धाईचा निळा शरणागत म्हणवी या पुला संती निरविला देऊनी हाती कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वांभूती सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूजस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा रेड्यामुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा गुरु सेवे लागी जान शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा ज्ञान
ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. ईश्वर महाराज की जय. श्री हरिशरणम. सच्चिदानंद स्वरूप ज्ञानवंत योगियांची माऊली, त्रैलोक्याचे जीवन असणाऱ्या ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र तुम्ही मी पाहत आहोत. सेवेचा आजचा आपला पंचम दिन अर्थात 5वा दिवस आहे. कालच्या उत्तर भागामध्ये तुम्ही मी श्रवण केलं, ज्ञानोबाराय पैठण क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले आणि या भूतलावरती अवतरित झाल्यानंतरची आपली प्रथम लीला, पहिली लीला त्यांनी करवून दाखवली. जे मुळातच शुद्ध आहे, ज्यांचं स्वरूप हे शुद्ध स्वरूप आहे, अशा आत्मस्वरूपी जागृत असलेल्या ज्ञानोबारायांना या समाजाने निमित्त मात्राला शुद्धीपत्र दिलं. पण कधी शुद्धीपत्र प्राप्त झालं? ज्या वेळेला ज्ञानोबारायांनी आपलं स्वतःचं सामर्थ्य प्रगट करून दाखवलं, त्यावेळेला विद्वानांना प्रचिती आली की खरंच ज्ञानोबाराय म्हणजे अवतारी महात्म्य आहेत. आणि ही लीला दाखवल्यानंतर ज्ञानोबारायांप्रती जो बहिष्कार समाजाने टाकला होता, तो बहिष्कार बंद झाला आणि ज्ञानोबाराय पुन्हा एक वेळेला साऱ्या विद्वानांमध्ये ज्ञानी यांचा शिरोमणी म्हणून प्रगट झालेले आहेत. ज्यांचे या मृत्यूलोकामध्ये मार्गदर्शक म्हणून प्रगट झाले भगवान सांब सदाशिव. आणि या सांब सदाशिवांनी अवतार धारण केला, रूप धारण केलं आणि सद्गुरू निवृत्तीनाथ म्हणून ज्ञानोबारायांसोबत अखंड आहेत. जोपर्यंत अनुग्रह प्राप्त झाला नाही तोपर्यंत ज्ञानोबारायांचे निवृत्ती हे दादा होते, अर्थात ज्येष्ठ बंधू होते, वडील बंधू होते. पण अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर, दीक्षा प्राप्त झाल्यानंतर ज्ञानोबारायांचा दादांकडे पाहण्याचा भाव हा आता बंधू म्हणून राहिला नाही, तर सद्गुरू म्हणून उदयास आला. आणि त्या दिवसानंतर जशा जशा पद्धतीनं निवृत्तीनाथ सांगतील त्या त्या पद्धतीनं ज्ञानोबारायांनी आपलं जीवन कार्य आरंभ करून दिलं. प्रथमतः ज्या वेळेला विद्वानांनी प्रश्न उपस्थित केला, अस्तित्वावरती शंका उत्पन्न केली की तुम्ही जे म्हणत आहात, तुम्ही स्वतःच्या मुखामधून जी शब्द बाहेर काढलेली आहेत, जसं तुम्ही बोलता तसं तुम्ही करून दाखवू शकता का? अशी शंका ज्या वेळेला सभेमध्ये उपस्थित झाली, त्यावेळेला ज्ञानोबारायांनी शंकेचं निरसन केलं आणि रेड्यावरती कृपा केली की असा पशु जो मतिमंद आहे, मूढ आहे, त्याच्यावरती कृपा केली आणि त्याच्या माध्यमातून ज्ञानोबारायांनी आपली प्रथम लीला या मृत्यूलोकामध्ये साकार केलेली आहे. जसंच रेड्याच्या मुखामधून वेद ऋचांचं श्रवण केलं, कर्मठांना जो अभिमान झालेला होता, जो गर्व झालेला होता, त्याचं निरसन झालं. आता विद्वान विचार करायला लागले की आपण यांच्यासोबत शास्त्र चर्चा करण्यासाठी, वेद चर्चा करण्यासाठी काहीच हरकत नाही, कारण हे सामान्य नाहीत, तर हे महान विद्वान आहेत. केवळ विद्वान आहे असं नाही, तर स्वस्वरूपी जागृत आहेत आणि एवढंच नाही तर साक्षात भगवंताचे अवतार आहेत. निवृत्तीनाथ कोण? म्हटले सदाशिवाचा अवतार निवृत्तीनाथ आहेत, महाविष्णूचा अवतार ज्ञानोबाराय आहेत,
ब्रह्मदेवाचा अवतार सोपानदेव आहेत आणि आदिशक्ती जगदंबेचा अवतार मुक्ताबाई म्हणून प्रगट झालेली आहे. याच्यावरती विश्वास झाला, मान्यता प्राप्त झाली आणि त्या दिवसापासून ज्ञानोबारायांचं पूजन, ज्ञानोबारायांचा आदर सत्कार हा पैठण क्षेत्रामध्ये आरंभ होऊन गेला. विठ्ठलपंतांचे मामा अर्थात ज्ञानोबारायांचे आजोळ पैठण क्षेत्र आहे आणि त्या पैठण क्षेत्रामध्ये कृष्णाजी पंत नावाचे मामा राहत होते आणि त्यांच्या घरी ही चारही भावंड आता वास्तव्यास आहेत, निवासाला आहेत. एक दिवस चर्चा करत असताना सोपानदेवांनी चर्चेमध्ये एक प्रश्न उपस्थित केला. म्हटले, तुम्ही आम्हाला आता शुद्धिपत्र दिलेलं आहे, एवढंच नाही तर तुम्ही असं मानतात की आम्ही अवतारी पुरुष आहोत, कारक पुरुष आहोत. मग तुम्ही आमच्या सोबत भोजन करताल का? भोजनाच्या पंक्तीमध्ये तुमच्या सोबत तुम्ही आम्हाला सुद्धा विराजमान करून घेताल का? हा प्रश्न ज्या वेळेला सोपानदेवांनी उपस्थित केला त्यावेळेला कुणीही काहीच बोललं नाही. पण सोपानदेव निघून गेल्यानंतर ज्या वेळेला विद्वानांमध्ये चर्चा आरंभ झाली त्यावेळेला विद्वान म्हणायला लागले की जरी हे देव आहेत, जरी हे भगवत स्वरूप आहेत, तरी सुद्धा शास्त्र जसं सांगतं त्या पद्धतीनं आचरण करणं हा आमचा धर्म आहे. जर अधर्म करून देव प्राप्त होणार असेल तर असा अधर्म आम्ही करू शकत नाही. आमच्यासाठी शास्त्रवचन पाळणं हे सर्वतोपरी आहे आणि त्यामुळे ही जरी देवता असल्या, हे जरी अवतारी पुरुष असले तरी सुद्धा यांच्यासोबत पंक्ती भोजन आम्ही करू शकणार नाही. हा निश्चय होऊन गेला की भले हे अवतारी आहेत, भलेही आपण यांचं पूजन करू, अर्चन करू, पण यांच्यासोबत ज्या वेळेला भोजन करण्यासाठी बसण्याची वेळ येईल त्यावेळेला मात्र विचार करावा लागेल. सोपानदेवांना माहीत होतं की असंच काहीतरी निष्कर्ष निघणार आहे आणि एक दिवस असाच प्रसंग येऊन पोहोचला. कृष्णाजी पंतांच्या घरी श्राद्ध होतं आणि कृष्णाजी पंत हे महान विद्वान होते, कुलकर्णीपणा सांभाळत होते, गावामध्ये ज्येष्ठ होते, श्रेष्ठ होते. श्राद्धाचा दिवस येऊन पोहोचला. ज्ञानोबाराय म्हटले, मामा तुम्ही आता श्राद्धाचं भोजन तर तयार केलेलं आहे, साऱ्यांना काल निमंत्रणही देऊन आलेला आहात, पण सारे जण येतील का? त्यावेळेला कृष्णाजी पंतांनी आपला निश्चय सांगितला. म्हटले, भले कुणीही नाही आलं, तुम्ही माझ्या घरी राहतात म्हणून एक वेळ त्यांनी मला बहिष्कृत केलं तरी चालेल, नाही श्राद्धाचं भोजन घेण्यासाठी ते घरामध्ये आले काही हरकत नाही, पण मी तुमचा त्याग कधीच करणार नाही, तुम्ही निश्चिंत राहा. ते जर आले तर चांगली गोष्ट आहे, आपल्या हे लक्षात येईल की त्यांनी खरंच तुम्हाला पंक्ती पावन करून घेतलेलं आहे, आणि जर नाही आले तर जशी भगवंताची इच्छा. श्राद्धाचा दिवस उजाडला, भोजन तयार झालेली आहे, पूजन झालं, अर्चन झालं, पत्रावळी वाढण्यात आल्या आणि आता कृष्णाजी पंत वाट पाहत आहेत की कधी जेवणासाठी ब्राह्मण येतील. बराच वेळ होऊन गेला, कुणीच आलं नाही. कृष्णाजी पंतांनी आपल्या मुलाला ब्राह्मणांच्या घरी पाठवलं. एका घरी जाऊन पोहोचले, त्यांनी सांगितलं, म्हटले आमचं आत्ताच जेवण झालेलं आहे, आम्हाला वाटलं जेवणासाठी उशीर असेल म्हणून आम्ही अगोदरच जेवण करून घेतलं, क्षमा करा, आम्ही येऊ शकत नाही. म्हटले काही हरकत नाही. दुसऱ्या घरी जाऊन पोहोचले, त्या ठिकाणावरून वार्ता प्राप्त झाली, म्हटले घरी नाहीत, काही हरकत नाही. तिसऱ्या घरी जाऊन पोहोचले, त्या ठिकाणावरून निरोप भेटला की तब्येत जराशी बरी नाही, माफ करा, आम्ही येऊ शकत नाही. सगळ्यांच्या घरी जाऊन पोहोचले पण कुणीही येण्यासाठी तयार नाही हे लक्षात आलं आणि परत पुत्र घरी येऊन पोहोचला. जो निरोप प्राप्त झालेला होता तो निरोप मामांना सांगितला आणि आता मात्र कृष्णाजी पंत चिंता करायला लागले
की आता मी कसं पितरांना भोजन घालू. कुणी ब्राह्मण जर येण्यासाठी तयार नाहीत तर आज माझे पितर उपाशी राहतील. ही चिंता करत होते. एवढ्या वेळामध्ये ज्ञानोबाराय त्यांच्याजवळ जाऊन पोहोचले. ज्ञानोबारायांना आलेलं पाहिलं आणि कृष्णाजी पंतांनी आपल्या मनामध्ये असलेलं दुःख सांगितलं. म्हटले कुणीही येण्यासाठी तयार नाही. बघ ज्ञाना, कालपर्यंत जो समाज तुझा उदो उदो करत होता, जय जयकार करत होता, सत्कार करत होता, आज ज्या वेळेला तुमच्यासोबत भोजन घेण्याची वेळ आली त्यावेळेला तुम्हाला पंक्तीमध्ये बसवण्यासाठी कुणीही तयार नाही. ज्ञानोबा राय म्हणतात, काही हरकत नाही, तुम्ही काळजी करू नका. मला माहीत आहे समाज कसा आहे आणि या समाजालाच वरती आणण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी तर आम्ही इथं आलेलो आहोत ना. तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला चिंता आहे ना की पितर उपाशी राहतील. मी जसं सांगतो तसं करा म्हटले. आज नाही ना कुणी ब्राह्मण घरी आले, काही हरकत नाही. आज तुमचेच पितर स्वर्ग लोकातून पुन्हा मृत्यू लोकामध्ये येतील आणि तुमच्या हातचा तयार केलेला प्रसाद ग्रहण करून तृप्त होतील. हे ऐकलं कृष्णाजी पंतांना रडू आलं. ज्ञानोबा रायांच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवलं आणि म्हणतात की तुमचं रूप पाहिलं तर अगदी छोटंसं बालरूप आहे, पण तुमचा प्रभाव, तुमचं सामर्थ्य अलौकिक आहे. ज्ञाना, तू सांग आता मी काय करू. ज्ञानोबा राय म्हणतात, तुम्ही हातामध्ये अक्षदा घ्या आणि पितरांना आवाहन करा. कृष्णाजी पंतांनी हातामध्ये अक्षदा घेतल्या, पितरांना आवाहन केलं. मंत्रोच्चार केल्याबरोबर स्वर्गामधून सारे पितर घरामध्ये अवतरित झाले आणि भोजन घेण्यासाठी विराजमान झालेले आहेत. कृष्णाजी पंत स्वतःच्या हाताने पंक्तीमध्ये प्रसाद वाढत आहेत, अन्न पदार्थ वाढत आहेत. एवढंच नाही तर निवृत्तीनाथ सुद्धा वाढत आहेत, ज्ञानोबा राय वाढत आहेत, मुक्ताबाई वाढत आहेत. जणू काही हरिहर पंत, त्र्यंबक पंत, रामचंद्र पंत, गोविंद पंत यांनी जी जीवनभर परमार्थ साधना केली त्या साधनेचं फल म्हणजे आज साक्षात महाविष्णू जेऊ घालत आहेत, साक्षात सदाशिव जेऊ घालत आहेत, साक्षात ब्रह्मदेव जेऊ घालत आहेत, आदिशक्ती जेऊ घालत आहेत. जीवनभर परमार्थ साधना केली यांनी आणि त्याचा परिणाम असा झाला की भगवंतांच्या हातातून प्राप्त होणारा अमृततुल्य प्रसाद ग्रहण करत आहे. म्हणून पहा, लक्षात घ्या, आपण जर का परमार्थ करण्यासाठी आरंभ केलेला आहे ना, अंतःकरणातून जर का शुद्ध भावनेनं खरंच जर का आपण परमार्थ करत असू तर त्याचं फल कधी ना कधी तुम्हाला मला भगवंत हे देणारच आहे. नाही आतापर्यंत प्राप्त झालं, हरकत नाही, पुढे प्राप्त होईल. नाही या जन्मात प्राप्त झालं, हरकत नाही, पुढच्या जन्मात प्राप्त होईल, त्याच्या पुढच्या जन्मात प्राप्त होईल. पण इष्टफल, योग्य फल प्राप्त होईल असा विश्वास आहे साधू संतांचा. म्हणून परमार्थाची वाट कधीही सोडू नये. म्हणून जीवनामध्ये कितीही दुःख आलं, कितीही कष्ट भोगावे लागले तरी सुद्धा कधीच नामसाधना मनुष्याने सोडू नये. भलेही प्रतिकूल परिस्थिती आली, जसं निश्चित केलेलं होतं, जशी स्वप्न पाहिलेली होती, जशी आशा धरली होती, त्या पद्धतीनं जरी नाही झालं तरी सुद्धा आपलं धैर्य गमवू नये, विश्वास गमवू नये. आज ना उद्या भगवंताप्रती केलेल्या कष्टाचं फल भगवंत हे नक्की देतात. जसं आज त्र्यंबक पंतांना प्राप्त झालं, हरिहर पंतांना प्राप्त झालेलं आहे. पितर जेऊ घातले, संतुष्ट झाले, तृप्त झाले. कृष्णाजी पंतांना अनेकानेक आशीर्वाद दिले आणि परत स्वर्ग लोकांमध्ये निघून गेले. ज्या वेळेला पितर आले होते त्यावेळेला कृष्णाजी पंतांनी वाड्याचा दरवाजा बंद केलेला होता.
पितर आले, जेवले, संतुष्ट होऊन तृप्त होऊन परत स्वर्गलोकामध्ये निघून गेले. आणि हे सारं काही झाल्यानंतर जसंच ज्ञानोबारायांनी वाड्याचा दरवाजा उघडला, दरवाजा उघडल्याबरोबर गावामध्ये असणारे सगळे ब्राह्मण यांची गर्दी झाली आणि आतमध्ये शिरले. ज्ञानोबारायांचे चरण पकडले आणि ज्ञानोबारायांची क्षमा मागू लागले. म्हटले, माफ करा, आम्ही जरी वरच्यावर तुमचा उदो उदो केला तरी आज ही प्रचिती आलेली आहे की खरंच आपण विलक्षण आहात, आपण अलौकिक आहात. आज आम्ही आलो नाही तर तुमच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तुम्ही स्वर्गातून पितरांना खाली बोलवलं आणि साक्षात त्यांना जेव घातला. कारण भीती होती, जर का आमचे पितर आमच्यावरती रुष्ट झाले तर न जाणो आमच्या कुळाचा नाश होईल, विध्वंस होईल आणि हा अपराध होऊ नये म्हणून संपूर्ण विद्वानांनी ज्ञानोबारायांची क्षमा मागितली. ज्ञानोबाराय म्हणतात, काही हरकत नाही, आपण आलेला आहात ना, आता जेवणासाठी बसा. संपूर्ण विद्वान विराजमान झाले, पंडित विराजमान झाले आणि आज ज्ञानोबारायांच्या हातचा प्रसाद आनंदाने आणि निशंक होऊन प्रसन्न अंतःकरणाने सेवन करत आहे. आणि ही घटना घडल्यानंतर आपेगाव क्षेत्रामध्ये असलेल्या संपूर्ण विद्वानांनी, पंडितांनी ज्ञानोबारायांसोबत सर्व व्यवहार करण्यासाठी आरंभ केला, आश्वासन दिलं. कारण पंक्तीमध्ये समाविष्ट करून घेतलं होतं, भोजनामध्ये समाविष्ट करून घेतलं होतं, याचा अर्थ आता सकल व्यवहार त्यांच्यासोबत करण्यास काहीच हरकत नाही. ज्ञानोबाराय प्रसन्न झाले. ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं की आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचं होतं तशा तशा पद्धतीची परिस्थिती, तशा तशा पद्धतीचे प्रसंग आणि तसा तसा अनुभव आता येत चालला आहे. आणि ज्ञानोबारायांनी निश्चय केला की आपण काही दिवस याच ठिकाणावरती राहू. आणि म्हणून ज्ञानोबाराय पैठण क्षेत्रामध्येच राहत आहेत. ज्ञानोबारायांचा दिनक्रम आरंभ होऊन गेला. प्रभात समयाला स्नान करण्यासाठी गोदावरीच्या तीरावरती जायचे. स्नान झाल्यानंतर नागनाथ नावाच्या घाटावरती विराजमान व्हायचे. स्नान, संध्यादी, जप, गायत्री मंत्राचा जप झाल्यानंतर शास्त्राचं अध्ययन करायचे. ब्रह्मसूत्र, योग वासिष्ठ इत्यादी ग्रंथ वाचन करायचे, सोडवायचे. त्यानंतर दुपारच्या समयाला पुराणादी ग्रंथांचं गायन करून सांगायचे. आणि ज्या वेळेपासून ज्ञानोबाराय घाटावरती प्रवचन देण्यासाठी सुरुवात केली त्यावेळेपासून संपूर्ण पैठण क्षेत्र ज्ञानोबारायांच्या मुखामधून प्रवचन ऐकण्यासाठी, पुराणादी कथा ऐकण्यासाठी गर्दी करायला लागली. एवढं मधुर वचन होतं ज्ञानोबारायांचं, जणू काही साऱ्यांना ज्ञानोबारायांच्या मुखामधून एक एक शब्द ऐकावासा वाटत होता. म्हणून ज्या वेळेपासून ज्ञानोबाराय घाटावरती येऊन बसायला लागले त्यावेळेपासून घाटावरती भाविकांची गर्दी व्हायला लागली. दुपारच्या समयाला प्रवचन झाल्यानंतर संध्याकाळच्या समयाला ज्ञानोबाराय नारदीय कीर्तन करायचे. नारदीय कीर्तन झाल्यानंतर हरिजागर काही काळ करायचे आणि विश्रांती घ्यायचे. अशा पद्धतीनं ज्ञानोबारायांचा दिनक्रम आरंभ होऊन गेला आणि पाहता पाहता 2 वर्ष 8 महिने ज्ञानोबाराय आपेगाव क्षेत्रामध्ये वास्तव्यास आहे. आणि याच काळामध्ये ज्ञानोबारायांनी अनेकानेक ग्रंथांचं लिखाण सुद्धा केलेलं आहे, ग्रंथांवरती टीका केलेली आहे. मग ज्याच्यामध्ये शुकाष्टक असो, योग वासिष्ठ ग्रंथावरची टीका असो, आनंद लहरी असो, अशी अनेकानेक ग्रंथ आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून, विवरणाच्या माध्यमातून ज्ञानोबारायांनी ग्रथित केली. आणि आता ज्ञानोबाराय एक दिवस विचार करतात, निवृत्तीनाथ विचार करतात, म्हटले आता आपल्याला जास्त काळ इथं थांबता येणार नाही, कारण अजून अवतार कार्य बरंच शिल्लक राहिलेलं आहे. नव्हे कार्याला आत्ताशिक सुरुवात झालेली आहे.
म्हणून निवृत्तीनाथांनी एक दिवस आपला मानस कृष्णाजी पंतांना सांगितला, विद्वानांना सांगितला. म्हटले, आता आम्हास परवानगी द्या, आम्ही आता आळंदी क्षेत्राकडे रवाना होतो, कारण आळंदीवासियांना सुद्धा आम्हाला हे शुद्धीपत्र दाखवायचं आहे. निवृत्तीनाथांच्या मुखामधून ज्या वेळेला निरोपाची भाषा ऐकली, त्यावेळेला जे गर्विष्ठ कर्मठ ब्राह्मण जे होते त्यांना सुद्धा रडू यायला लागलं. कारण एवढा सहवास ज्ञानोबारायांचा घडला होता, तर ज्ञानोबारायांच्या प्रति अंतःकरणामध्ये प्रेम उत्पन्न झालं. असं वाटत होतं ज्ञानोबारायांनी हे क्षेत्र सोडून कुठे जाऊच नये, जीवनभर ज्ञानोबारा इथंच राहावे आणि त्यांच्या मुखामधून आम्ही अनेकानेक कथा ऐकाव्या आणि ऐकता ऐकता स्वतःचं परमकल्याण करून घ्यावं. पण निवृत्तीनाथ म्हणतात, आता आम्हास निरोप द्या, आज्ञा द्या, आम्हाला पुढे जायचं आहे. कृष्णाजी पंत सुद्धा थांबवू शकले नाही आणि दिवस निश्चित केला. चारही भावंड त्यांच्यासोबत जो रेडा होता तो सुद्धा सोबत आला आणि त्या रेड्याचा सांभाळ करण्यासाठी त्याचा जो धनी होता तो सुद्धा सोबत आलेला आहे. कारण ज्या दिवसापासून ज्ञानोबारायांनी मस्तकावरती हात ठेवला, त्या दिवसापासून तो रेडा अखंड आपल्या मुखामधून ऋग्वेदाच्या ऋचा गायन करतो आहे, तो थांबलाच नाही. आणि रेड्याला जर का पैठणमध्येच ठेवलं असतं तर ज्ञानोबारायांनी शंका उपस्थित केली. म्हटले, याला जर का इथंच ठेवलं असतं आणि याच्या मुखामधून जर का ऋचा जर या ब्राह्मणांनी ऐकल्या असत्या, या ऋचा संपन्न झाल्यानंतर ज्या वेळेला हा रेडा या ऋचाचं निरूपण जर का याने सांगितलं असतं, तर न जाणो शास्त्राध्ययन करणारे, यज्ञ यागादी पूजा हवन करणारे ब्राह्मण यांनी हे सारं काही त्यागून दिलं असतं. कारण ऋग्वेदाचं मूळ जर का लक्षात आलं असतं तर आपोआप यांच्याकडून हा त्याग घडला असता आणि असं होऊ नये म्हणून ज्ञानोबाराय विचार करतात की आता याला सुद्धा आपल्या सोबत घ्यायचं आहे. गोदावरीच्या तीरावरती सारेजण येऊन पोहोचले. या चारही भावंडांना निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव येऊन पोहोचलं आहे. कृष्णाजी पंतांच्या नेत्रांमधून अश्रू वाहत आहेत, बोपदेवांच्या नेत्रांमधून अश्रू वाहत आहेत, लहान मुलं, स्त्रिया साऱ्यांच्याच नेत्रांमधून अश्रू वाहत आहेत आणि असं वाटत होतं यांनी जाऊच नये. आणि ज्ञानोबारायांची ती शेवटची मूर्ती, निवृत्तीनाथांचं शेवटचं रूप, छोट्याशा मुक्ताबाईला पुन्हा एकदा शेवटचं पाहण्यासाठी सारा गाव येऊन पोहोचला. आणि पाहता पाहता ही चारही भावंड आता नेत्रांना दिशेनासी होऊन गेली. वाटचाल करता 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 नेवाशा गावामध्ये येऊन पोहोचले. गावामध्ये प्रवेश करणार एवढ्या वेळामध्ये गावाबाहेर एक अंतयात्रा येताना दिसले. कोणत्या तरी स्त्रीचे पती गेलेले होते आणि त्यांचीच ही अंतयात्रा होती. आणि आता पतिराज गेलेले आहेत म्हणून मी सुद्धा प्रथेप्रमाणे त्यांना त्यांच्यासोबत सती जाण्यासाठी सज्ज झालेली स्त्री त्या यात्रेच्या पाठीमागून येत होती. सौभाग्याचे अलंकार परिधान केलेले आहेत, हिरवे वस्त्र परिधान केलेले आहेत, मळवट भरलेला आहे आणि सौभाग्यवतीचं दान वाटत 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 ती स्त्री चालत असताना तिनं पाहिलं की समोरून कुणीतरी साधू येत आहेत, संत येत आहेत. पतिराजांसमवेत सती जाण्या अगोदर एकदा या संतांचा आशीर्वाद घ्यावा, त्यांचं दर्शन घ्यावं म्हणून ती स्त्री ज्ञानोबारायांसमोर येऊन पोहोचली. ज्ञानोबारायांच्या मस्तकावरती जसंच आपलं मस्तक टेकवलं, ज्ञानोबारायांनी पाहिलं सौभाग्यवती आहे आणि पाहिल्याबरोबर आशीर्वाद दिला. म्हटले, सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव. ज्ञानोबारायांच्या मुखामधून हे ज्या वेळेला आशीर्वचन ऐकले त्यावेळेला ती आश्चर्यचकित झाली आणि ती स्त्री म्हणायला लागली, म्हटले, भूदेवा महाराज, अहो मी सती जाण्यासाठी सज्ज झालेली आहे.
ही पहा म्हटले माझ्या पतिराजांची प्रेत यात्रा. ज्ञानोबाराय विचार करतात, माझ्या मुखामधून जर का आशीर्वचन बाहेर पडलेलं आहे तर ते व्यर्थ जाता कामा नये. ज्ञानोबाराय म्हणतात, आई साहेब आपले पतिराज कुठं आहेत? ती स्त्री ज्ञानोबारायांना त्या यात्रेपर्यंत घेऊन गेली. सांगितलं, म्हटले प्रेत खाली ठेवा. प्रेत खाली ठेवलं. ज्ञानोबारायांना म्हणतात, महाराज हे पहा, हे प्रेत जे पडलेलं आहे ना, ते प्रेत म्हणजे माझ्या पतींचं प्रेत आहे. ज्ञानोबारायांनी विचारलं, म्हटले आई साहेब यांचं नाव काय आहे? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, म्हटले सच्चिदानंद असं यांचं नाव आहे, पण यांना सर्व प्रेमाने बाबाजी असं म्हणायचे. ज्ञानोबारायांनी नाव ऐकलं आणि ज्ञानोबाराय विचार करतात, सत चित आणि आनंद असं ज्याचं नाव आहे, असा आनंद स्वरूप असलेला, सत्य स्वरूप असलेला, ज्ञान स्वरूप असलेला जो आहे तो मरेल कसा? आणि ज्ञानोबारायांनी आपला वरदहस्त त्या प्रेताच्या मस्तकावरती ठेवल्याबरोबर आवाज दिला, सच्चिदानंदा उठ. जसंच ज्ञानोबारायांच्या मुखामधून हे वाक्य बाहेर पडले, ते प्रेत एकाएकी उठून बसलं. जणू काही आता झोपलेलं होतं आणि आता लगेच उठून बसलेलं आहे. सच्चिदानंद बाबांच्या सुद्धा लक्षात आलं की आज मला जे जीवनदान प्राप्त झालेलं आहे ना, ते या विलक्षण महात्म्याच्या कृपेमुळे मला प्राप्त झालेलं आहे. आणि निश्चय केला की जोपर्यंत ज्ञानोबाराय आहे तोपर्यंत मी अखंड ज्ञानोबारायांची सेवा करेन. जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत हा देह ज्ञानोबारायांच्या सेवेसाठी खर्ची घालेल. आणि असे हे सच्चिदानंद बाबा की जे ज्ञानेश्वरीचे लेखक आहेत. एवढंच नव्हे तर सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वर दिग्विजय नावाचं ज्ञानोबारायांचं चरित्र ग्रंथ सुद्धा तयार केला. जणू काही सच्चिदानंद बाबांना जो पुन्हा जन्म प्राप्त झाला, तो जन्म हा ज्ञानोबारायांच्या सेवेसाठीच प्राप्त झाला. कारण संसार कर्म करता करता, प्रपंच कर्म करता करता प्रारब्ध योगानुसार देह पडला, पण साधूची कृपा झाली, महात्म्याची कृपा झाली आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांची कृपादृष्टी पडल्याचा परिणाम की मृत्युमुखी पडलेला देह सुद्धा पुन्हा एक वेळेला सजीव झाला. आणि कुणामुळे आपल्याला देह प्राप्त झालेला आहे याची जाणीव ज्या वेळेला बाबांना झाली, त्यावेळेला त्यांनी आपला देह हा ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करून दिला. म्हणून पहा, लक्षात घ्या, त्या दिवशी बाबांच्या हे लक्षात आलं की माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे. मला आता पुन्हा जे प्राप्त झालं ते कुणामुळे प्राप्त झालं, या दोन गोष्टी कळल्याचा परिणाम असा झाला की बाबांचं जीवन हे सुफल होऊन गेलं, कल्याणदायी होऊन गेलं. जसा त्यांना जन्म प्राप्त झाला तसा त्यांना पुनर्जन्म ज्या वेळेला प्राप्त झाला, तसा तुम्हाला मला सुद्धा हा देह दिलेला आहे ना. त्यांना उशिरा कळालं की या जीवनाचं ध्येय काय आहे असं एक वेळेला आपण म्हणू, पण आपण तर गेल्या अनेक वर्षांपासून कथा ऐकत आहोत, कीर्तनं ऐकत आहोत, प्रवचन श्रवण करत आहोत, नव्हे नव्हे ज्ञानेश्वरी वाचत आहोत. मग आतापर्यंत तुमच्या माझ्या ही गोष्ट लक्षात आली पाहिजे होती की आपल्याला देह कुणी दिला, आपल्याला देह कशासाठी दिलेला आहे आणि या देहाचा उपयोग तुम्ही मी कशासाठी करून घेऊ शकतो. तर साधू संत म्हणतात, हा देह कशासाठी प्राप्त झाला. देवे दिला देह भजना गोमटा. भजन करण्यासाठी तुम्हाला मला हे शरीर प्राप्त झालेलं आहे. मग केवळ भजन करावं असं सुद्धा ते म्हणत नाहीत. तुम्ही संसारही करा,
तुम्ही प्रपंचही करा, तुम्ही उद्योग करा, व्यवसाय करा, कामधंदा करा, सारं काही करा, पण हे करत असताना तुम्ही भजन सुद्धा करा. केवळ भजन करावं असं त्यांचं म्हणणं नाही. प्रपंचही करावं, पण त्याचबरोबर तेवढ्याच प्रमाणात भजन सुद्धा तुमच्या माझ्याकडून घडलं पाहिजे. आणि हा हेतू ज्या वेळेला तुमच्या माझ्या खरंच लक्षात येईल, त्या वेळेपासून तुमचं माझं जीवन हे मोक्षाच्या दिशेनं वाटचाल करून देईल. म्हणून आपण काय ऐकत आहोत हे गांभीर्यानं घेतलं पाहिजे. पहा, लक्षात घ्या, अनेक वर्षांपासून तुम्ही मी हे ज्ञान ऐकत आहोत. भजन करावं, नामगायन करावं, संत सेवा करावी, आणि हे सारखं 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 ऐकल्याचा परिणाम असा झाला की या वाक्यांपाठीमागचं जे गांभीर्य आहे ते गांभीर्य तुमच्या माझ्या लक्षात येत नाही. एकच गोष्ट, एकच ज्ञान जर का सहज ऐकायला भेटतं आहे, सहज वाचता येतं आहे, तर त्याचं गांभीर्य लवकर लक्षात येत नसतं. पण कधी कधी जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात की त्याचा परिणाम जे जे काही आपण ऐकलं आहे, जे जे काही वाचलं आहे, त्याची अनुभूती येते आणि मग तिथून पुढे उपरती प्राप्त होत असते. जशी सच्चिदानंद बाबांना आज प्राप्त झाले. महाराजांनी या अगोदर ज्ञान ऐकलं असेल. मनुष्याने काय करावं, काय करू नये हे त्यांनी सुद्धा ऐकलं असेल, पण उपरती झाली नाही. ती कधी झाली? ज्या वेळेला जो देह प्राप्त झालेला होता तो देह प्रारब्ध योगानुसार मरण पावला, आणि मरण पावल्यानंतर सुद्धा साधूच्या कृपेनं पुन्हा एक वेळेला जीवनदान प्राप्त झालं. त्यावेळेला लक्षात आलं की इथून मागं जी गोष्ट गांभीर्याने घेतली नाही ना, त्याचा परिणाम असा झाला की आज हा देह मरण पावल्यानंतर सुद्धा त्या साधूची कृपा झाली आणि पुन्हा जीवनदान प्राप्त झालं. म्हणून इथून मागं जे ऐकलं आता त्याचं अनुकरण करायचं आहे. इथून मागं जे ज्ञान केवळ कानाने ऐकून सोडून दिलं, आता ते सोडून द्यायचं नाही, तर ते ज्ञान आता हृदयामध्ये साठवून ठेवायचं आहे आणि जीवनभर साधूची सेवा करायची आहे. आणि असे सच्चिदानंद बाबा की जे ज्ञानोबारायांचे सतशिष्य आहेत. ज्ञानोबारायांचा पहिला सतशिष्य हा रेडा, त्याच्यावरती आधी कृपावंत झाले, त्याचं कल्याण केलं. त्यानंतर दुसरे सतशिष्य सच्चिदानंद बाबाजी, त्यांना सोबत घेतलं. सच्चिदानंद बाबांनी सांगितलं, धर्मपत्नीला सांगितलं, म्हटले असं समज तुझे पतिराज हे मरण पावलेले आहेत, त्यांचा अंत्यसंस्कार सुद्धा झालेला आहे असं समज, आणि तू पुन्हा घराकडे निघून जा. कारण मला आता पुन्हा संसारामध्ये राहण्याची इच्छा नाही, मला प्रपंच करण्याची इच्छा नाही. आता मी माझं उर्वरित राहिलेलं सकल आयुष्य ज्ञानोबारायांच्या सेवेसाठी व्यतीत करणार आहे. विवेकी होती धर्मपत्नी सुद्धा, तिनं सुद्धा अनुज्ञा दिली, परवानगी दिली, आणि आईसाहेब परत आपल्या घरी निघून गेल्या आणि सच्चिदानंद बाबा आता अखंड ज्ञानोबारायांसोबत राहत आहे. गावाच्या बाहेरच होते, ही घटना घडली. पाहता पाहता वार्ता संपूर्ण गावामध्ये जाऊन पोहोचली. गावामध्ये प्रवेश केला आणि मोहिनी राजाच्या मंदिराकडे वाटचाल करत असताना रस्त्यामध्ये अचानकच जोराचा वारा सुटला, सोसाट्याचा वारा सुटला. आषाढ महिना होता, पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे अचानक धोधो पाऊस यायला लागला. रस्त्याने चालत असताना कुठे मंदिर नाही, आडोशाचं कोणतं ठिकाण नाही हे भावंडांच्या लक्षात आलं, पण दिसलं की बाजूलाच एक मशीद आहे, आणि धावत धावत जाऊन त्या मशिदीमध्ये बसले, उभे राहिले. त्या ठिकाणावरती जो सेवा करणारा होता त्याने हे पाहिलं की कुणीतरी 4 मुलं, त्यांच्यासोबत एक पशु आहे, असे 4-5
अशी 4-5 जण हिंदू माणसं मशिदीमध्ये येऊन उभे आहेत. तो सेवेकरी जवळ जाऊन पोहोचला. म्हटले, तुम्ही इथं थांबू शकत नाही. तुम्हाला माहित नाही का ही कुणाची जागा आहे ते? ज्ञानोबा राय म्हणतात, मला माहित आहे ही जागा कुणाची आहे, पण आमचा सुद्धा नाईलाज आहे म्हटले. बाहेर एवढा धोधो पाऊस चालू आहे आणि आम्हाला आडोशासाठी कोणतंही छप्पर दिसलं नाही, जागा दिसली नाही, म्हणून आम्ही या ठिकाणावरती उभं आहोत. पण तो सेवेकरी काही ऐकायला तयार नाही. म्हटले, तुम्ही या ठिकाणावरती थांबू शकत नाही, आताच्या आत्ता तुम्ही बाहेर निघून जा. हकलून द्यायला लागले, पण ज्ञानोबा राय तिथून हलले नाही. नाईलाज झाला. तो सेवेकरी आपल्या वस्तीमध्ये जाऊन पोहोचला. जे स्वपंथीय होते त्यांना सारी घटना सांगितली आणि त्याच्यासोबत त्याच्या जातीचे बरेच लोक घेऊन तो पुन्हा मशिदीमध्ये येऊन पोहोचला. भला मोठा समाज आता जमा झालेला होता त्यांचा, आणि ती समाजातली लोक म्हणायला लागली, म्हटले, बाबाजी तुम्हाला दिसत नाही का ही मस्जिद कुणाची आहे? आम्ही सांगू का तुम्हाला ही मस्जिद तुमची आहे का आमची आहे? ज्ञानोबा राय म्हणतात, मला नाही माहित हो मस्जिद कुणाची आहे, तुम्ही सांगता का? त्यावेळेला ती लोक ज्ञानोबा रायांचा उपहास करायला लागली, थट्टा करायला लागली. ज्ञानोबा राय म्हणतात, मला माहित नाही, ही मस्जिद आहे ना, हिलाच विचारा म्हटले. ती जर का म्हटली की आम्ही यांचं आहोत यांचं नाही, त्यावेळेला आम्ही इथून निघून जाऊ. त्यावेळेला ज्ञानोबा राय विचारतात, मशिदे तू कुणाची आहेस ग? त्यावेळेला मशीदमधून आवाज आला, म्हटले, मी हिंदूंची आहे, मी हिंदूची आहे, मी हिंदूची आहे. हा जसाच आवाज साऱ्यांनी ऐकला, तो भला मोठा जो समुदाय जमा झालेला होता तो घाबरून तिथून पळून गेला. कारण ही वार्ता ऐकलेली होती की याच महात्म्याने रेड्याच्या मुखामधून वेद बोलवला. एवढंच नाही तर याच महात्म्याने आता मेलेलं प्रेत जिवंत केलेलं आहे. जणू काही हा कोणीतरी जादूगर आहे, जादूटोना करणारा आहे, म्हणून ज्ञानोबा रायांची भीती वाटली. आणि साहित्यिक असं सांगतात, इतिहासकार असं सांगतात की ज्या ठिकाणावरती ती मशीद बांधलेली होती त्या ठिकाणावरती अगोदर करवीरेश्वराचं मंदिर होतं. ते मंदिर पाडून त्या ठिकाणावरती ती उभारल्याचा परिणाम की साक्षात आतमधून सांब सदाशिव भगवान शंकरांनी सांगितलं की मी यांचा आहे, मी या साधूचा आहे. आणि अशी लीला ज्ञानोबा रायांनी या ठिकाणावरती केली. आणि त्यावेळेपासून नेवासा क्षेत्रामधील सकल समुदाय ज्ञानोबा रायांचा आश्रित होऊन गेला, ज्ञानोबा रायांचा भक्त होऊन गेला. ज्ञानोबा राय मोहिनी राजाच्या मंदिरामध्ये येऊन पोहोचले, भगवंतांचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणावरती विराजमान झाले. काही काळ तिथंच व्यतीत केला. एक दिवस निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञाना तू पैठणमध्ये होता त्यावेळेला तू अनेक ग्रंथांचं विवरण करून सांगितलंस. तुझ्या मुखामधून ज्या वेळेला मी हे तत्वज्ञान ऐकलं, उपदेश ऐकला, त्यावेळेला मला खूप आवडला आणि मला असं वाटतं की जणू काही अखंड तुझ्या मुखामधून मी ऐकतच राहावं. ज्ञानोबा राय कायम निवृत्तीनाथांच्या चरणाजवळच विराजमान झालेले होते. ज्या वेळेपासून सद्गुरू म्हणून पाहण्याचा भाव उत्पन्न झाला त्यावेळेपासून निवृत्तीनाथांच्या बरोबरीचं आसन ज्ञानोबा रायांनी कधीच घेतलं नाही. ज्या वेळेला सद्गुरू आदेश करतील, ज्ञाना माझ्याजवळ बस बेटा, त्यावेळेला ज्ञानोबा राय सद्गुरूंच्या जवळ बसायचे. पण निवृत्तीनाथ जर का विराजमान झालेले असतील तर ज्ञानोबा राय कायम त्यांच्या चरणाजवळ बसायचे. निवृत्तीनाथ विराजमान झालेले आहेत, चरणाजवळ ज्ञानोबा राय आहेत आणि निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञाना
मला काहीतरी ऐकायचं आहे रे. मला आज तुझ्या मुखामधून काहीतरी ऐकावंसं वाटतंय. ज्ञानोबारायांनी हात जोडले, म्हटले सद्गुरुनाथा, तुम्हीच सांगा तुम्हाला काय ऐकायचं आहे. तुम्ही जे सांगताल, जो विषय तुम्ही देताल, मी तेच तुम्हाला सांगेन. निवृत्तीनाथांनी विचार केला की आता मुख्य कार्य करायचं आहे आणि निवृत्तीनाथांच्या अंतःकरणामध्ये नेत्रासमोर एक ग्रंथ प्रगट झाला आणि तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद गीता. गीतेचं महात्म्य निवृत्तीनाथांना माहीत होतं. बालपणापासून वडिलांच्या मुखामधून गीता ऐकलेली होती. गीतेचं विवरण ऐकलेलं होतं आणि त्यामुळे गीतेमध्ये असलेलं सामर्थ्य निवृत्तीनाथांना माहीत होतं. पण ज्ञानाच्या मुखामधून ऐकायचं आहे, माझ्या सतशिष्याच्या मुखामधून ऐकायचं आहे, असं ज्ञान ऐकायचं आहे की जे शुष्क ज्ञान नाही, जे कोरडं ज्ञान नाही. माझा ज्ञाना ज्या वेळेला सांगेल ना, त्यावेळेला माझा ज्ञाना सांगत असताना भक्तीने परिपूर्ण भरलेल्या अंतःकरणाने तो ते ज्ञान सांगेल. त्यामुळे ते ज्ञान कोरडं राहणार नाही, भक्ती मिश्रित मधुर ज्ञान होईल. जेने निगमवल्ली प्रगट केली, जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, जेने निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. जेने निगमावल्ली प्रगट केली, जेने निगमावल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, हे रावली ब्रह्मानंद लहरी रावली. आणि निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञाना गीतेवरती भाष्य कर आणि या समाजाला गीतेमध्ये काय आहे काय नाही, गीतेचं सामर्थ्य काय आहे हे तू तुझ्या भाषेमध्ये समजावून सांग. आणि ज्या वेळेला सद्गुरूंच्या मुखामधून ही आज्ञा प्राप्त झाली, त्यावेळेला ज्ञानोबाराय विराजमान झालेले आहेत, एका खांबाला टेकलेले आहेत आणि आरंभ केलेला आहे गीतेवरती टीका करण्यासाठी. प्रथमतः आत्मस्वरूप असलेल्या सद्गुरूंना नमन केलं. ओम नमोजी आद्या या ओवीपासून ज्ञानोबाराय बोलायला लागले, बोलायला लागले, बोलायला लागले. एवढे बोलले, बोलता 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 पहिला अध्याय झाला, दुसरा अध्याय झाला, तिसरा अध्याय झाला, चौथा अध्याय झाला आणि पाहता पाहता 18 अध्याय संपूर्ण झाले. ज्ञानोबाराय बोलतच गेले, बोलतच गेले, बोलतच गेले आणि निवृत्तीनाथ संतुष्ट होत गेले. जेवढं जेवढं ज्ञानोबाराय बोलले ते ऐकल्याबरोबर निवृत्तीनाथांना स्वतःच्या सतशिष्याबद्दल कुतूहल वाटायचं, आश्चर्य वाटायचं की माझा ज्ञाना खरंच किती ज्ञानी आहे. केवळ ज्ञानी आहे असं नाही, ब्रह्मस्वरूप आहे. पण एवढं असून सुद्धा अंतःकरणामध्ये प्रेम आहे, भक्ती आहे. ज्ञानोबाराय एवढं बोलले, पाहता पाहता 18 अध्याय संपूर्ण झालेले आहेत. आणि ज्या वेळेला ही टीका पूर्ण झाली, त्यावेळेला सच्चिदानंद बाबांनी हे जे वाक्य, हे जे अमृतरूपी शब्द जे ग्रथित केले, ती रचना
ज्ञानोबारायांच्या हातामध्ये दिले. ज्ञानोबारायांनी तिला नमन केलं, नमस्कार केला, कारण अंतःकरणामध्ये भाव होता, हे मी केलेलं नाही. दिसत असताना ज्ञानेश्वर बोलला, दिसत असताना सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतलं, पण बोलणारे सुद्धा माझे सद्गुरू होते आणि लिहिणारे सुद्धा माझे सद्गुरूच होते. कारण मज हृदयी सद्गुरू, जेने तारिला हा संसार पुरू, म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. कारण मला माहीत आहे की या ज्ञानेश्वराच्या अंतःकरणामध्ये परिपूर्ण रूपाने केवळ निवृत्तीनाथ विराजमान झालेले आहेत. निवृत्तीनाथ आहेत म्हणून ज्ञानेश्वर आहे, निवृत्तीनाथ आहेत म्हणून ज्ञानेश्वरी आहे, निवृत्तीनाथ आहेत म्हणून हे सकल वैभव आहे, हे माहीत होतं. आणि म्हणून जी रचना ग्रथित केली ते भाष्य निवृत्तीनाथांच्या चरणावरती ठेवून दिलेलं आहे. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, आता काय येथ माझे जे उरले ते पायी कपन. सद्गुरुनाथा, तुम्ही सांगितलं होतं ना भाष्य कर, मी भाष्य केलं. हे पहा हे धर्मकीर्तन, हे पहा ही भावार्थ दीपिका, जी तुमच्या सामर्थ्याने मी बोललो, तुमच्या सामर्थ्याने मी जे ग्रथित केलं ते तुमच्या चरणाजवळ ठेवलेलं आहे. आणि पुन्हा एक वेळेला मी माझं पायिकपण स्वीकारतो आणि पुन्हा तुमचा दास म्हणून तुमच्या चरणाजवळ विराजमान होतो. हा भाव ज्ञानोबारायांचा. पहा, लक्षात घ्या, ज्ञानोबाराय आज जगद्वंद्य झालेले आहेत. संपूर्ण जग गेल्या अनेक शतकांपासून ज्ञानोबारायांचा उदो उदो करतो आहे. कशामुळे? एक, ते महाविष्णूचे अवतार आहे, हे जेवढं सत्य आहे. त्याच पद्धतीनं महाविष्णूचा अवतार असून सुद्धा सद्गुरूंचे आश्रित होऊन राहिले, म्हणून आज ज्ञानोबाराय तुमचे माझे सद्गुरू झालेले आहेत. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, 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 श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भिक मागे, राजयाची कांता काय भिक मागे. इतराचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागी, राजयाची कांता काय भीक मागी. महाविष्णूचा अवतार आहे ज्ञानोबाराय, अर्थात साक्षात परब्रह्म स्वरूप आहे. पण असे असून सुद्धा निवृत्तीनाथांचे अर्थात सद्गुरूंचे आश्रित होऊन राहत आहेत. पहा, त्रेतायुगामध्ये ज्या वेळेला भगवंतांनी रामचंद्र म्हणून अवतार घेतला, त्यावेळेला रामराय सुद्धा वसिष्ठांचे आश्रित होऊन राहिले. वसिष्ठांना सद्गुरू मानलं आणि त्यांच्याकडून बोध प्राप्त करून घेतला, उपदेश प्राप्त करून घेतला. द्वापार युगामध्ये ज्या वेळेला गोपालकृष्ण म्हणून अवताराला आले, त्यावेळेला गोपालकृष्णांनी सुद्धा सांदीपणी महाराजांची शरणागती केली. म्हणून भगवंत असले तर काय झालं, पण लक्षात घ्या, भगवंतांपेक्षा सुद्धा सद्गुरू हे कायम काकणभर शिल्लकच असतात. अर्थात सद्गुरूंचं सामर्थ्य हे भगवंतांपेक्षा सुद्धा अधिक आहे. भगवंतांचा गौरव आहे, भगवंतांमध्ये सामर्थ्य आहे, शक्ती आहे, सारं काही आहे. पण जोपर्यंत अवताराला आलेला परमात्मा हा साधूचा आश्रय घेत नाही, सद्गुरूंचा आश्रय घेत नाही, तोपर्यंत
असीम सामर्थ्य असून सुद्धा भगवंत काहीच करू शकत नाही. रामराय होते, अयोध्येचे राजे होते, शास्त्रविद्या येत होती, शस्त्रविद्या माहीत होती, सारं काही माहीत होतं, पण तरी सुद्धा वसिष्ठांची शरणागती केलीच. गोपालकृष्ण सर्वज्ञात होते, पण तरी सुद्धा सांदीपनी महाराजांचे आश्रित होऊन त्यांची सेवा त्यांनी केलीच ना. त्याच पद्धतीनं ज्ञानोबाराय अवताराला आले, पण कशासाठी आले? सेवेसाठी आले. जणू काही महाविष्णूचा हा अवतार हा सद्गुरूंच्या सेवेसाठीच घेतलेला अवतार आहे. कारण अनुग्रह प्राप्त झाल्यापासून जसं जसं सद्गुरू सांगतील त्या त्या पद्धतीनंच ज्ञानोबारायांनी आपलं कार्य केलं. रेड्याच्या मुखामधून वेद बोलवायचा होता, पण आधी सद्गुरूंची परवानगी घेतली. सच्चिदानंद बाबांना जीवनदान द्यायचं होतं, पण आधी सद्गुरूंची परवानगी घेतली. मशिदीमध्ये बोलण्याचं सामर्थ्य आलं. कशामुळे? कारण साक्षात शिवस्वरूप सद्गुरू आतमध्ये विराजमान होते. सद्गुरूंनीच तो आदेश दिला. म्हणून पहा, लक्षात घ्या, ज्ञानोबाराय जर का समजून घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी निवृत्तीनाथांना प्रार्थना करावी लागेल, सद्गुरूंना प्रार्थना करावी लागेल. आज ज्ञानोबाराय तुमची माझी आई झाले. कशामुळे? कारण सद्गुरू रूपी आईचा स्वीकार आधी त्यांनी केला होता. सद्गुरू रूपी आईचे आश्रित होऊन गेले. त्यामुळे आज ज्ञानोबाराय तुमची माझी नाही तर या सकल विश्वाची आई झाली. आपल्याला जे व्हायचं असतं ना, आपण त्याच्या आश्रित होऊन जावं, हे एक सूत्र आहे. आपल्याला जर का धनवान व्हायचं असेल तर जो श्रीमंत आहे त्याच्यासोबत राहावं, त्याच्या हाताखाली काम करावं. तो जसं म्हणेल तसं जर का तुम्ही मी केलं तर पाहता पाहता त्याच्याकडे पाहिल्याबरोबर जे आपण शिकू त्याच्या परिणाम स्वरूपाने आपण सुद्धा पुढे चालून धनवान होऊ शकू. तसं विश्वाची आई जर का व्हायचं असेल तर त्याच्यासाठी विश्वस्वरूप असलेल्या, विश्वात्मक देव असलेल्या सद्गुरूंची शरणागती तुमच्या माझ्याकडून झाली पाहिजे. साधू जर का व्हायचं असेल, संत जर का तुम्हाला मला व्हायचं असेल तर याच्यासाठी साधूची सेवा करावी, याच्यासाठी सद्गुरूंची सेवा करावी. जशी ज्ञानोबारायांनी केली, जीवनभर केवळ सद्गुरूंचीच सेवा केली आणि त्याचा परिणाम आज ज्या अवस्थेला ज्ञानोबाराय जाऊन पोहोचलेले आहेत, ती अवस्था ज्ञानोबारायांना कुणी दिली? सद्गुरूंनी दिली. आज निळोबाराय तुमच्या माझ्यासाठी संत म्हणून या मृत्यू लोकामध्ये कीर्ती रूपाने विराजमान आहेत. कशामुळे? तुकोबारायांची कृपा झाली. बहिणाबाई पाठक साध्वी म्हणून विराजमान आहेत. कशामुळे? तुकोबारायांनी अनुग्रहित केलं. आज तुकोबाराय जगद्गुरु झाले. कशामुळे? बाबाजी चैतन्यांनी स्वीकारलं म्हणून आज तुकोबाराय जगद्गुरु आहेत. तसं ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथांनी स्वीकारलं म्हणून ज्ञानोबाराय तुमच्या माझ्यासाठी चरित्र रूपाने प्रकाशित झालेले आहेत. म्हणून पहा, लक्षात घ्या, या सकल गोष्टीचं जे मूळ आहे ते मूळ तुम्हाला मला शोधायचं आहे. आणि परमार्थ साधनेचं मूळ काय? तर परमार्थ साधनेचं मूळ आहे सद्गुरूंची सेवा, केवळ त्यांची सेवा. कारण ते तुम्हाला मला भगवंत दाखवणार आहेत, ते तुम्हाला मला स्वतःचं स्वरूप दाखवणार आहे, जसं ज्ञानोबारायांना दाखवून दिलं. आणि पहा, लक्षात घ्या, ज्ञानेश्वरी काय आहे? ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारायांनी सद्गुरूंची केलेली सेवा आहे. ज्ञानोबारायांनी केवळ सेवा केली. आता ज्ञानेश्वरीकडे जर का आपण ज्ञानयोगाचा ग्रंथ म्हणून पाहिला तर ती त्या पद्धतीनं तुम्हाला मला मार्गदर्शन करते.
कर्मयोगाचा ग्रंथ म्हणून पाहिला तर ती तुम्हाला मला त्या पद्धतीनं मार्गदर्शन करेल. भक्तियोगाचा ग्रंथ म्हणून पाहिला तर ती तुम्हाला मला त्याच पद्धतीनं मार्गदर्शन करेल. पण ज्ञानोबारायांची सद्गुरूंप्रती असलेली भावना काय आहे हे जर का तुम्हाला मला पाहायचं असेल तर ज्ञानेश्वरी तुम्हाला मला हे सुद्धा दाखवते. केवळ ज्ञान, कर्म, भक्ती, अष्टांग योग एवढंच सांगते असं नाही, तर भक्तियोगा अंतर्गत असलेली सेवा काय आहे, ज्ञानयोगा अंतर्गत असलेली सेवा काय आहे आणि कर्मयोगा अंतर्गत असलेली सेवा काय आहे हे सुद्धा ज्ञानेश्वरी तुम्हाला मला सांगते. ज्ञानोबाराय स्वतः म्हणतात, मी आज एवढा मोठा झालो कशामुळे? कारण मी ज्यांच्या चरणाजवळ बसलेलो आहे ना, तेच विश्वात्मक भगवंत आहे. आता विश्वात्मके देवे. आपल्या स्वतःच्या सद्गुरूंचं स्वरूप सांगितलं की माझे सद्गुरू हे विश्वात्मक आहेत. अर्थात या संपूर्ण विश्वामध्ये केवळ माझेच सद्गुरू आहेत, विराजमान झालेले आहेत. आणि अशा विश्वात्मक सद्गुरूंची मी सेवा केल्यामुळे मी सुद्धा आज त्या अवस्थेला जाऊन पोहोचलो. म्हणून ज्ञानोबारायांची सेवा पाहायची असेल तर ज्ञानेश्वरी पाहावी. नव्हे नव्हे ज्ञानोबारायांचं हृदय पाहायचं असेल तर ज्ञानेश्वरी पाहावी. जणू काही आपल्या अंतःकरणामध्ये असलेला सगळा भाव ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ग्रथित करून ठेवला. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. हरे वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पाहावे पंढरी, डोळा पाहावे पंढरी, पंढरी ज्ञान होय अज्ञानाशी, ज्ञान होय अज्ञानाशी. डोळा पाहावे पंढरी, डोळा पाहावे पंढरी, पंढरी ज्ञान होय ज्ञानासी, ज्ञान होय ज्ञानासी. ऐसावर या टिकेशी, ऐसावर या टिकेशी, टिकेशी ज्ञान होय ज्ञानासी, ज्ञान होय ज्ञानासी. ऐसावर या टिकेसी, ऐसावर या टिकेसी, टिकेसी ज्ञान होय ज्ञानासी, अज्ञानासी ज्ञान होय ज्ञानासी. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर त्या टिकेसी. ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा, वाचेल जो कुणी, जनी त्यासी लोटांगणी. अशी टीका म्हणूच नये. हा ग्रंथ हे कृपेचं वैभव आहे असं ज्ञानोबाराय म्हणतात. ग्रंथ नवे हे कृपेचे वैभवतीये असं ज्ञानोबारायांनी एक ओवी खर्ची घातलेली आहे. पहा, लक्षात घ्या, ज्ञानेश्वरीकडे जर का तुम्ही टीकेचा ग्रंथ म्हणून पाहतात तर ती त्याच पद्धतीनं तुम्हाला मला उपदेश देईल. पण ज्ञानोबाराय असं सुद्धा म्हणतात की ज्ञानेश्वरीमधून जर का गीता बाजूला केली तरी सुद्धा ज्ञानेश्वरी रूपाचा एक वेगळा ग्रंथ तयार होऊ शकतो, असं सामर्थ्य या ग्रंथाचं आहे. ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा. एखादा मतिमंद आहे, काहीच कळत नाही,
त्याने जरी ज्ञानेश्वरीचा आश्रय घेतला, त्याने जरी ज्ञानेश्वरीची पारायण केली, तरी तो सुद्धा प्रतिभावंत ज्ञानवंत होऊ शकतो. एवढंच नाही तर ज्या खांबाला टेकून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, त्या ज्ञानेश्वरीची कृपा त्या खांबावरती झाली. असा खांब जो जड आहे, पण जड असलेला खांबाचं सुद्धा जर का ज्ञानेश्वरी मंदिर उभं करत असेल, तर तुम्हाला मला तर नक्कीच तारू शकते. आज तो खांब तुमच्या माझ्यासाठी भगवंतापेक्षा कमी नाही महाराज, कारण त्या खांबाने ज्ञानोबारायांना आश्रय दिला. ज्या वेळेला ज्ञानोबाराय त्या खांबाला टेकायचे, त्यावेळेला किती निवांत वाटत असेल त्यांना. ज्ञानोबारायांनी त्याचा स्वीकार केला. ज्ञानोबाराय निवांत झाल्यानंतर मुखामधून अक्षरं बाहेर पडली, ज्ञानेश्वरी बाहेर पडली. ती ज्ञानेश्वरी कृपावंत झाली आणि म्हणून तो खांब सुद्धा आज तुमच्या माझ्यासाठी पूजनीय झालाच की. म्हणून कुणाला तारत नाही ज्ञानेश्वरी, सगळ्यांनाच तारू शकते. म्हणून आश्रय तिचा घ्यायचा आहे. अशी ज्ञानेश्वरी जी ज्ञानोबारायांनी आपल्या मुखामधून प्रगट केली. निवृत्तीनाथांसमोर हे भाष्य ठेवून दिलं, ही रचना ठेवून दिली. निवृत्तीनाथांनी तिचा स्वीकार केला आणि निवृत्तीनाथ संतुष्ट झाले. आणि निवृत्तीनाथ संतुष्ट झाले म्हणून ज्ञानोबाराय सुद्धा संतुष्ट झाले. अशी ही अलौकिक टीका, अलौकिक कार्य ज्ञानोबारायांच्या हातून आज घडलं. याला कारण अधिष्ठान रूपाने सद्गुरू आहेत. म्हणून अशा पद्धतीनं हा लोकविलक्षण ग्रंथ ज्ञानोबारायांनी या क्षेत्रामध्ये प्रगट केला, जन्माला घातला, अवताराला घातला. आणि त्यानंतर आता निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञाना आता पुढे निघावं लागेल. ज्ञानोबारायांनी पुन्हा नेवासा क्षेत्रामध्ये राहणाऱ्या वासियांचा निरोप घेतला, साऱ्यांना वंदन केलं, साऱ्यांनी ज्ञानोबारायांना वंदन केलं. आणि पुढं आता ही चारही भावंड, एक पशु आणि एक पुरुष आणि सच्चिदानंद बाबा, अशी ही सारी मंडळी आता पुढे यात्रा करते आहे. यात्रा करता 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 नेवाशावरून पुनतांबा या क्षेत्रावरती येऊन पोहोचले. गावामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर मुक्ताबाईनं पाहिलं, ज्ञानोबारायांनी पाहिलं की कडुलिंबाच्या पानामध्ये, मसाल्यांमध्ये, तेलांमध्ये ही प्रेत झाकून ठेवलेली आहेत. भरपूर प्रेत होती, झाकून ठेवलेली आहेत. आणि त्या प्रेतांच्या बाजूला त्यांचे नातलग बसलेले होते. छोट्याशा मुक्ताबाई आहेत, समोर गेल्या आणि प्रश्न केला, म्हटले ही प्रेत इथं झाकून का ठेवलीत, यांना जाळलं का नाही? त्यावेळेला त्या लोकांनी सांगितलं, म्हटले ज्या वेळेला चांगदेव महाराज हे समाधीमधून बाहेर येतील, त्यावेळेला त्यांनी जर का या प्रेतांकडे पाहिलं आणि यांना आवाज जर का दिला, तर त्यांच्या कृपेनं मेलेली प्रेत ही परत जिवंत होतात. मग जोपर्यंत ते समाधीमधून बाहेर येत नाही, तोपर्यंत आम्हाला या प्रेतांचं रक्षण करणं गरजेचं आहे. मुक्ताबाई विचारतात, तुमचे चांगदेव समाधीमधून कधी बाहेर येतील? त्यावेळेला ती लोक म्हणायला लागली, म्हटले 2 महिन्यानंतर चांगदेव महाराज येतील. मुक्ताबाई हसल्या. मुक्ताबाई विचार करतात, तुमच्या चांगदेवाला समाधीमधून येण्यासाठी 2 महिने लागतील का? पण याच्याच अगोदर जर का काहीच क्षणामध्ये जर का मी तुमची प्रेत जिवंत केली, तर काय करतात? म्हटले, आई साहेब, तुम्ही जर का असं केलं तर जीवनभर आम्ही तुमचे आश्रित होऊन राहू. मुक्ताबाईनं त्या प्रेतांकडे पाहिलं. जवळच एका मेल्याला कुत्र्याचं हाडं होती. ती हाडं आपल्या हातामध्ये घेतली आणि त्या प्रेतांवरून ओवाळून टाकून ती हाडं फेकून दिली. जशीच हाडं ओवाळून टाकली, मेलेली प्रेत जिवंत झाले. जणू काही एखादा पुरुष झोपेमधून जागा व्हावा, त्या पद्धतीनं ती मेलेली माणसं पुन्हा उठून बसली. आणि एवढंच नाही, तर जी हाडं फेकून दिलेली होती,
ती हाडं सुद्धा पुन्हा जिवंत झाली आणि ज्या पद्धतीनं एखाद्या कुत्र्याला जमिनीवरती आदळावं आणि घाबरल्याबरोबर जसा आवाज ते कुत्रा करेल त्या पद्धतीनं ते कुत्रा सुद्धा जिवंत होऊन गेलं आणि धावत सुटलं. ही ज्या वेळेला लीला तिथं विराजमान असलेल्या त्या लोकांनी पाहिली, नातलगांनी पाहिली, त्यावेळेला मुक्ताबाईचा जय जयकार केला, उदो उदो केला. मुक्ताबाईच्या चरणावरती आपले मस्तक टेकवले आणि मुक्ताबाई, ज्ञानोबाराय ही चारही भावंड तिथून निघून गेले. काही काही चरित्रकार असं सांगतात की ज्ञानोबारायांनी प्रेत जिवंत केली. पण ज्या वेळेला आपण खऱ्या पद्धतीनं चरित्र पाहू, इतिहास पाहू, मूळ चरित्र ज्या वेळेला तुम्ही मी पाहू, त्यावेळेला लक्षात येईल की ही लीला मुक्ताबाईची आहे. कशासाठी मुक्ताबाईनं ही लीला केली? कारण मुक्ताबाईचं एक लेकरू जो 1400 वर्षाचा आहे, असं लेकरू याला परत आपल्याकडे घ्यायचं होतं, म्हणून आईसाहेबांनी ही लीला केली. चांगदेव हे ज्ञानोबारायांचे सतशिष्य नाहीत, मुक्ताबाईचे सतशिष्य आहेत. मुक्ताबाईनं स्वीकार केला चांगदेवरायांचा आणि त्यानंतर चांगदेवांचं कल्याण झालं की जे 1400 वर्ष जिवंत राहिले. 14 वेळेला चांगदेवांना काळ घेण्यासाठी आला, मृत्यू घेण्यासाठी आला, पण आपल्या योग सामर्थ्यावरती चांगदेवांनी त्या मृत्यूला सुद्धा डावलं आणि असा 1400 वर्ष जिवंत राहिलेले चांगदेव काय केलं जिवंत राहून? फक्त सिद्धींचा वापर केला, रिद्धींचा वापर केला. पण ज्याच्यासाठी हे शरीर प्राप्त झालं, ज्याच्यासाठी हा देह प्राप्त झाला, त्या शरीराच्या माध्यमातून ते साध्य करून घेतलं नाही, स्वतःचं परमकल्याण करून घेतलं नाही. आणि हे मुक्ताबाईला ज्या वेळेला लक्षात आलं, त्यावेळेला मुक्ताबाई आई आहे, सद्गुरू आहे, कळवळा वाटला आपल्या लेकराबद्दल आणि माझ्या लेकराला परत माझ्याकडे घेऊन यावं म्हणून मुक्ताबाईनं केलेली ही छोटीशी लीला आहे. चालता चालता लीला केली. असे हे ज्ञानस्वरूप असणारे, वैराग्य स्वरूप असणारे मूर्तिमंत परब्रह्म या 4 मूर्त्यांच्या रूपाने या मृत्यूलोकामध्ये प्रगट झालेले आहेत. या क्षेत्रावरती ही लीला केली. त्यानंतर आळंदीकडे प्रस्थान केलेलं आहे. पुणतांब्यावरून लोणी धामणी, त्यानंतर केंदूरकडून सासवड आणि अशा पद्धतीने पुढे आळंदीचा प्रवास त्यांचा होता. ज्या वेळेला केंदूर क्षेत्रावरून ही 4ही भावंड जायला लागली, त्यावेळेला निवृत्तीनाथांना कान्हो पाठक या सद्भक्ताचं स्मरण झालं आणि निवृत्तीनाथ सांगायला लागले, म्हटले आपण या गावामधून चाललेलो आहोत ना, या गावामध्ये एक महान भगवत भक्त राहतात, जे भक्ती, ज्ञान आणि वैराग्याने परिपूर्ण आहेत, संपन्न आहेत आणि अशा भक्ताच्या घरी सुद्धा तुम्हाला मला त्यांना कृतार्थ करण्यासाठी जायचं आहे. सोपानदेवांनी प्रश्न विचारला, म्हटले हे भगवत भक्त कशावरून आहेत? त्यावेळेला निवृत्तीनाथ सांगतात, म्हटले काशी क्षेत्रामध्ये एक दिवस 2 विद्वान महात्मे हे शास्त्र सांगत होते, भगवत चर्चा करत होते. एक पंडित हे श्लोक वाचायचे आणि दुसरे वाचलेल्या श्लोकाचा अर्थ सांगत होते. असे दोघंही जण व्यासपीठावरती विराजमान झालेले होते. श्लोक वाचता 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 संत लक्षण सांगण्यासाठी आरंभ केला. एक जण संत लक्षणाचा एक श्लोक वाचतो आहे, दुसरा त्याचा अनुवाद करून सांगतो आहे. ज्या वेळेला संपूर्ण संत लक्षण श्रवण केली, त्यावेळेला सभेमध्ये विराजमान असलेल्या ब्राह्मणांनी प्रश्न केला, म्हटले अशी संत लक्षणं केवळ ग्रंथामध्येच वाचण्यासाठी भेटतात, कारण आजकालच्या जगामध्ये आणि त्यातल्या त्यात आता कलियुग आरंभ झालेला आहे आणि या कलियुगामध्ये अशा संत लक्षणांनी युक्त असलेला महात्मा भेटणं देवदुर्लभ आहे. पण त्याच सभेमध्ये केंदूरवरून आलेला एक ब्राह्मण सुद्धा बसलेला होता.
तो उभा राहिला. त्याने सांगितलं, म्हटलं असे होऊच शकत नाही. मी पाहिलेलं आहे, आमच्या गावामध्ये कानोपाठक नावाचे एक सद्गृहस्थ आहेत, ब्राह्मण आहेत, की त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर लक्षात येतं की जणू काही संतच अवतरित झालेले आहेत. आणि जशी जशी लक्षणं आपण श्रवण केली ना, अगदी त्या संपूर्ण लक्षणांनी परिपूर्ण आहेत म्हटले हे सद्गृहस्थ. ज्या वेळेला त्या ब्राह्मणाने कानोपाठकांची एवढी प्रशंसा केली, स्तुती केली, त्यावेळेला त्या सभेमध्ये विराजमान असलेल्या एका महात्म्याला त्यांचं दर्शन घेण्याची इच्छा झाली. त्या ब्राह्मणांकडून पत्ता घेतला आणि काशी क्षेत्रावरून ते महात्मे वाटचाल करता 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 महाराष्ट्र प्रांतामध्ये येऊन पोहोचले. केंदूर गावामध्ये येऊन पोहोचले आणि महाराजांच्या घराबाहेर उभे आहेत. आतमध्ये प्रवेश करणार एवढ्या वेळामध्ये पाहिलं की ओट्यावरती एक गृहस्थ विराजमान झालेले आहेत. लक्षात आलं हेच कान्होपाठक आहेत. आणि त्यांच्या मांडीवरती छोटंसं बाळ खेळतं आहे. खेळता खेळता त्या बाळाच्या नाकामधून शेंबूड आला. महाराजांनी तो शेंबूड आपल्या हाताने पुसला, त्याला जवळ घेतलं आणि त्याला मिठी मारली. आणि हा सारा प्रसंग, हे दृश्य बाहेर उभे असलेला तो महात्मा पाहत आहे, तो ब्राह्मण पाहतो आहे की जो कुतूहलाने पाहण्यासाठी आलेला होता की खरंच संत लक्षणाने युक्त महात्मा कसा असतो. कुतूहल अंतःकरणामध्ये होतं, जिज्ञासा होती आणि ती जिज्ञासा धारण करून तो त्या ठिकाणावरती आलेला होता. पण त्यावेळेला जेव्हा त्याने पाहिलं की कान्होपाठक हा एखाद्या संसारामध्ये आसक्त असलेल्या पुरुषाप्रमाणे बाळाला मांडीवरती खेळवतो आहे, त्याच्या नाकातली घाण स्वच्छ करतो आहे, त्याला मिठी मारतो आहे, हे ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला निराश झाले. विचार करायला लागले की हे वरवर दिसायला संत लक्षणांसारखे दिसत असतील, वरवर दिसायला हे साधू दिसत असतील, संत दिसत असतील, पण आज यांची कृती पाहून असं वाटतं आहे की जणू काही कुणीतरी संसारामध्ये आसक्त असलेला पुरुष आहे. पण इतका लांबचा प्रवास करून आलेले होते, लगेच परत जाता आलं नाही. दरवाजावरती थाप दिली. म्हटले, कान्होपाठक इथंच राहतात का? महाराज उठले, स्वागतासाठी पुढे गेले. म्हटले, या देहास कान्होपाठक म्हणतात, या आतमध्ये या. तो ब्राह्मण आतमध्ये आला. मनामध्ये खंत होती, दुःख होतं, त्रागा उत्पन्न झालेला होता की ज्या मनुष्याला पाहण्यासाठी मी इतका दिवस वाटचाल करून पायी प्रवास करून आलो, तो मनुष्य एकदम साधारण निघाला. दुःख झालेलं होतं, शरीराला कष्ट झालेले होते आणि बोलता बोलता अचानक मुखामधून सारं काही दुःख, सारं काही त्राण निघून गेला. म्हटले, महाराज, अहो मी तर असं ऐकलं होतं की तुम्ही वितरागी महात्मे आहात, वैराग्यशाली पुरुष आहात, ज्ञानसंपन्न आहात आणि म्हणून तुमची भेट घेण्यासाठी मी काशी क्षेत्रावरून इथं आलेलो आहे. आणि तुम्हाला ज्या वेळेला मी या लेकरासोबत खेळताना पाहिलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की तुम्ही तसे नाहीतच, तुम्ही विरक्त नाहीत, तुम्ही वैराग्यशील पुरुष नाहीत, तुम्ही कामनेने वासनेने आसक्त झालेला आहात आणि संसारामध्ये रत झालेला आहात. ज्या वेळेला हे कान्होपाठकांनी ऐकलं, म्हटले, एवढंच ना? जवळच ते बाळ खेळत होतं, त्या बाळाला उचललं आणि एकदम विहिरीमध्ये टाकून दिलं. आणि हे ज्या वेळेला त्या ब्राह्मणाने पाहिलं त्यावेळेला त्याला भीती वाटली, भय वाटलं. म्हटले, काय विचित्र माणूस आहे हा. मी माझ्या मनामध्ये असलेली खंत सांगितली, दुःख सांगितलं, त्रास सांगितला, तर ऐकल्याबरोबर लगेच स्वतःचं लेकरू घेतलं सुद्धा, पाण्यातही टाकून दिलं आणि आतापर्यंत त्याचा जीवही गेला असेल. तो ब्राह्मण घाबरला. इथून बाहेर निघून जावं तर गावातली लोक म्हणतील की याच ब्राह्मणामुळे याचं मूल मेलं. कान्होपाठकांनी हात जोडले. म्हटले, तुम्हाला त्रास या कृतीचा होता ना? ज्याच्याबद्दल मी ही कृती केली त्या बाळाला आता मी विहिरीमध्ये टाकून दिलेलं आहे. तुम्ही चिंता करू नका, तुम्ही आतमध्ये या, स्नान करा आणि भोजन करण्यासाठी विराजमान व्हा. ब्राह्मण विचार करायला लागला.
आत्ताच याचं मूल मरण पावलेलं आहे आणि याच्या घरामध्ये मी कसं प्रसाद घेऊ. नाईलाज होता, बाहेरही जाता येत नव्हतं. स्नान केलं, प्रसाद घेण्यासाठी विराजमान झाले, परंतु प्रसाद घेण्याची इच्छा होत नव्हती. कानोपाठकांनी हात जोडले, म्हटले, भूदेवा, आपण आता का चिंताक्रांत आहात? काही शंका आहे का? काही दुःख आहे का? मला सांगा. त्यावेळेला तो ब्राह्मण म्हणायला लागला की आत्ता जेवणामध्ये माझ्यासोबत जर का तुमचं बाळही जेवणासाठी बसलं असतं तर मला खूप आनंद झाला असता. हे जसंच कानोपाठकांनी ऐकलं, आता मात्र संभ्रम उत्पन्न झाला. काय करावं? मूल तर आत्ताच विहिरीमध्ये टाकून दिलेलं आहे आणि माझ्या घरी भूदेव आलेले आहेत आणि ते जर का संतुष्ट न होताच जर का माझ्या घरातून गेले तर माझ्याकडून भूदेवांचा, ब्राह्मणांचा अपराध होईल. काय करावं काहीच कळालं नाही. एकाएकी पांडुरंगाचा धावा आरंभ केला आणि जसंच कानोपाठकांचा धावा भगवंतांनी ऐकला, भगवंत त्या ठिकाणावरती येऊन पोहोचले आणि विहिरीमध्ये जे मूल टाकलेलं होतं ते मूल एकाएकी वर आलं. पांडुरंगरायांनी ते आपल्या हातामध्ये घेतलं आणि दरवाजामध्ये सोडून दिलं आणि पाहता पाहता आत्ता खेळणारं मूल जे विहिरीमध्ये टाकलं होतं ते धावत धावत भूदेवांच्या बाजूला येऊन विराजमान झालं. हे जसंच भूदेवांनी पाहिलं, लक्षात आलं की माझ्याकडूनच आज अपराध झालेला आहे. हे वर्तन करत असताना जरी सामान्य गृहस्थी मनुष्यासारखे वर्तन करत असले तरी अंतःकरणामध्ये परिपूर्ण वैराग्य आहे, अंतःकरणामध्ये परिपूर्ण भक्ती आहे आणि म्हणूनच ही विलक्षण गोष्ट आज या ठिकाणावरती संपन्न झाली असं निवृत्तीनाथांनी सोपानदेवांना आणि मुक्ताबाईला सांगत आहेत. पाहता पाहता केंदूर क्षेत्र येऊन पोहोचलं. निवृत्तीनाथ म्हणतात, म्हटले, हा पहा वाडा. या वाड्यामध्ये पाठक राहतात, कान्हो पाठक राहतात. चारही भावंड आतमध्ये जाऊन पोहोचली. महाराजांना सांगावं सुद्धा लागलं नाही की हे ज्ञानोबाराय आहेत, हे निवृत्तीनाथ आहेत, सोपानदेव आहेत, मुक्ताबाई आहेत. चारही जणांची चर्या पाहिली. देह पाहिल्याबरोबर धावत धावत जाऊन निवृत्तीनाथांना घट्ट आलिंगन दिलं कान्होपाठकांनी. निवृत्तीनाथ कान्होपाठकांच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवलं. ज्ञानोबारायांनी मस्तक टेकवलं, सोपानदेवांनी मस्तक टेकवलं, मुक्ताबाईनं आशीर्वाद घेतला. ज्ञानोबाराय विराजमान झालेले आहेत, निवृत्तीनाथ विराजमान झालेले आहेत आणि त्यांच्या चरणाजवळ कान्होपाठक विराजमान झालेले आहेत. आणि कान्होपाठक म्हणतात, भगवंता, ज्ञानेश्वरा, हा देह आतापर्यंत तुमच्यासाठीच राखून ठेवला होता. आज तुम्ही मला भेट देण्यासाठी माझ्या घरामध्ये आलात. आज मी कृतार्थ झालेलो आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही माझा स्वीकार करा, मला अनुगृहीत करा. आणि या ठिकाणावरती ज्ञानोबारायांनी कान्होपाठकांना अनुगृहीत केलं आणि अशा पद्धतीनं कान्होपाठक हे ज्ञानोबारायांचे सतशिष्य झाले. प्रवास करता करता एक एक ठिकाणावरती, प्रत्येक क्षेत्रावरती आपले जे शिष्य आहेत, आपले जे लेकरं आहेत, जे भाविक आहेत, त्यांच्यावरती कृपादान करता करता, त्यांना योग्य तो लाभ देता देता ज्ञानोबाराय एक एक पावलाने आता आळंदीकडे वाटचाल करत आहेत. कशा पद्धतीनं ज्ञानोबाराय आळंदीमध्ये जाऊन पोहोचतील. तत्पूर्वी जो रेडा सोबत होता त्या रेड्याला कोणत्या ठिकाणावरती समाधी देतील, कशा पद्धतीनं त्याच्यावरती कृपावंत होतील, कशा पद्धतीनं आळंदीमध्ये पोहोचतील आणि तिथून पुढे आपलं अवतार कार्य खऱ्या रूपाने आरंभ करतील, हा सारा कथाभाग तुम्ही मी सुद्धा श्रवण करू उद्याच्या सत्रामध्ये. झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करू आणि देऊ या ठिकाणावरती आजच्या सेवेला पूर्ण विराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर ईश्वर महाराज.